नमस्कार बंधू भगिनीनो. ओम शांती. जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, मी पांडुरंग माडेकर सध्या तहसील कार्यालय आष्टी जिल्हा बीड येथे मंडळ अधिकारी या पदावर काम करत आहे. मित्रांनो, मी आपणास आज कोविड-19 कोरोना याबाबत काही 4 चांगल्या गोष्टी सांगणार आहे. सध्या कोरोनाचं संकट हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये वाढत आहे. आणि या संकटामध्ये आपलं मनोबल वाढवण्यासाठी मी हा व्हिडिओ आपणापर्यंत घेऊन येत आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु आपण जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपणाला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं आहे. की कोरोना नावाची एक महामारी, एक संकट आपल्यावर, या मनुष्य जीवावर आलेलं आहे. आणि या संकटाला न घाबरता त्याचा सामना कसा करायचा आहे हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, शासनाने, प्रशासनाने आपल्याला ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या सर्व गाईडलाईन्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. त्यामध्ये कसल्याही प्रकारची कुचराई, निष्काळजीपणा करायचा नाही. आपल्याला मास्क घालायला सांगितलेलं आहे, त्या मास्कचा वापर करायचा आहे. सॅनिटायझरचा वापर करायचा आहे. तसेच आपण आवश्यक म्हणण्यापेक्षा अति आवश्यक काम असेल तरच बाहेर पडायचं आहे. आणि एक सामाजिक अंतर, सोशल डिस्टन्स ठेवूनच बाहेर पण जगामध्ये आपल्याला वावरायचं आहे. या कोरोनामध्ये आपण पाहत आहे की बरेच 40, 45, 35, 50 अशा वयाच्या लोकांचा पण मृत्यू होत आहे. परंतु याचं जर विश्लेषण केलं तर हे मृत्यू का होत आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल. कारण आपली जी भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीला कुठेतरी आपल्याला आता उजाळा देण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आपल्याला, आपण जे आपल्या शरीराकडे लक्ष देतो की जीवन हे खूप सुंदर आहे आणि परमेश्वराने, भगवंताने, परमात्म्याने आपल्याला हा मनुष्य देह दिलेला आहे, आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि सर्व जीवामध्ये श्रेष्ठ असणारा हा मनुष्य जीव आहे. आणि हा श्रेष्ठ असणारा मनुष्य जीव सर्व गोष्टीचा उपभोग आनंदाने घेऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला आनंदी जीवन जगायचं आहे. कोरोना जशी आपल्याला नेहमी सर्दी, खोकला होतो तशा प्रकारचा एक आजार आहे. परंतु आपण याची भीती खूप घेतलेली आहे. आपल्याला शासनाने दिलेल्या, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचं पूर्ण अनुकरण करायचं आहे. याच्यामध्ये निष्काळजीपणा बिलकुल करायचा नाही. परंतु याच्याशी आपल्याला लढायचं आहे. आणि या लढ्यामध्ये आपल्याला हार मानायची नाही. एक्सटर्नली जे आपण शरीराची काळजी घेतो, जसे की रोज आंघोळ करतो, रोज जेवण करतो, डोळ्याची काळजी घेतो, नाकाची काळजी घेतो, तोंडाची काळजी घेतो, हाताची काळजी घेतो, शरीराची काळजी घेतो, हे एक्सटर्नली जे आपलं फिजिकल अवयव आहेत याची आपण काळजी घेतो. परंतु यासाठी लढण्यासाठी एक शक्ती आपल्याला हवी आहे आणि ती शक्ती म्हणजे आपलं मन आहे. आणि या मनाला आपल्याला सशक्त बनवायचं आहे, स्ट्रॉंग बनवायचं आहे. या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला पौष्टिक आहार घ्यायचा आहे. या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला शांतपणे 7 ते 8 तास
झोप घ्यायची आहे. या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला आपल्यामधील भीती नाहीशी करायची आहे आणि ही भीती नाहीशी करण्यासाठी आपलं मन जे आहे ते स्ट्रॉंग करायचं आहे. आणि हे मन स्ट्रॉंग करण्यासाठी काही आपल्याला प्राणायाम करावे लागतील, काही मनाला एक संकेतांक द्यावे लागतील, कारण मन हे चंचल आहे, ते सहजासहजी ऐकत नाही हे आपण पाहिलेलं आहे. परंतु आपण अशी काही माणसं पाहिलेली आहेत की ज्यांनी आपलं मन हे अतिशय सक्षम आणि स्ट्रॉंग करून अनेक अडचणीवर आणि अनेक संकटावर विजय मिळवलेला आहे. मित्रांनो, आपण परवा एक बातमी पेपरला वाचली असेल की नाशिकमधील एक महिला की जिचा स्कोर 17 होता, HRCTचा स्कोर 17 होता आणि तिचा मुलगा आईची अशी अवस्था पाहून आणि त्याचे वडीलही पॉझिटिव्ह होते, त्याने नाशिक शहरामध्ये बेड शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला कुठेही ऑक्सिजन बेड मिळाला नाही आणि एका दवाखान्यात गेला असता त्याला 2.5 ते 3 लाख रुपये खर्च सांगितल्यानंतर त्याची तशा प्रकारची परिस्थिती, इतके पैसे भरण्याची परिस्थिती नव्हती. आणि त्यावेळेस 17 स्कोर असलेली त्याची आई म्हटली की बाळा तू रडू नकोस, मला काहीही होणार नाही, माझं हा कोरोना काही करू शकत नाही. आणि तिने आपल्या पॉझिटिव्ह असणाऱ्या पतीला आधार दिला. डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे तिने वेळेवर औषधे घेतली, पौष्टिक आहार घेतला आणि तिने कोरोनावर विजय मिळवला. आपण अशी काही उदाहरण पाहू शकतो की सशक्त शरीर दिसतंय तुम्हाला एक्सटर्नली, बाहेरून सशक्त दिसतंय, परंतु मनाने कमकुवत आहे. अशी माणसं ज्या वेळेस त्या दवाखान्यामध्ये गेली, तिथलं वातावरण पाहिलं तर हार्ट अटॅक येऊन अशी पॉझिटिव्ह आलेली माणसं सुद्धा आपण मेलेली पाहिली आहेत, ऐकलं आहे. यामध्ये एकच करायचं आहे की सतत कोरोनाबद्दलच्या निगेटिव्ह बातम्या आपल्याला ऐकायच्या नाहीत. आपल्याला जे ऐकायचंय ते कोरोनाबद्दल फक्त पॉझिटिव्ह ऐकायचं आहे. जसं नाशिकच्या त्या मातेने कोरोनावर मिळवलेला विजय, अनेक 90 वर्षाचा, 70 वर्षाचा, 75 वर्षाचा माणूस पॉझिटिव्ह येऊन सुद्धा त्यांनी मिळवलेला कोरोनावर विजय, या पॉझिटिव्ह बातम्या आपल्या मनामध्ये भरायच्या आहेत. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा की आता आपल्याला आपलं मन सशक्त बनवण्यासाठी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. पहाटे 4 ते 6 या दरम्यान उठायचं आहे. भले तुम्हाला कितीही काम असो, जर तुम्ही पूर्वी 6 ला उठत असाल तर आता 5 ला उठा, जर पूर्वी 5 ला उठत असाल तर आता 4 ला उठा. आणि काही या मनाला सशक्त बनवण्यासाठी, या शरीरामध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी, या आपले जे लंग्स आहेत, आपली जी रिस्पायरेटरी सिस्टम आहे, हिला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्याला आता प्रयत्न नाही, इच्छा नाही, निश्चय करायचा आहे. नुसता प्रयत्न आणि इच्छा असून बिलकुल जमत नाही, त्याला निश्चय लागतो. आणि हा निश्चय करण्याची ताकद ही फक्त आपल्या मनामध्ये आहे. आणि मन हे काही करू शकतो. कारण लक्षात घ्या की परमेश्वराने हे जग निर्माण केलेलं आहे, याच्यामध्ये सुखही आहे आणि दुःखही आहे. याचा संघर्ष आपल्याला करायचा आहे, याचा सामना आपल्याला करायचा आहे, या युद्धामध्ये आपल्याला लढायचं आहे. येथून आपल्याला माघार घ्यायची नाही आणि विजयी होऊन आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. अशा प्रकारची भावना आपल्या या मनामध्ये, अंतर्मनामध्ये, बहिर्मनामध्ये नाही. बहिर्मन तुम्हाला निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार करायचं सांगेल, परंतु अंतर्मन हे तुम्हाला सकारात्मक विचार करायचं सांगेल. म्हणून अंतर्मन, आपला अंतरात्मा हा काय सांगतो हे आपण या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या मनामध्ये ऐकणं महत्वाचं आहे, त्या प्रकारे निश्चय करणं महत्वाचं आहे. पहाटे उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की या जगामध्ये असं असतं किंवा ह्या निसर्ग असा असतो की जे तुम्ही देता ते तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून ज्यावेळेस तुम्ही उठाल त्यावेळेस डोळे झाकून म्हणा,
हे परमेश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांचं भलं कर, सर्वांचं रक्षण कर, सर्वांना चांगलं आरोग्य दे, सर्वांची भरभराट होऊ दे, सर्वांना अन्न दे, वस्त्र दे, निवारा दे आणि त्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद व्यक्त करा. त्यानंतर स्वतःसाठी मागा की हे परमेश्वरा, तू मला आजचा दिवस पाहण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुझे धन्यवाद व्यक्त करतो. हे परमेश्वरा, तू मला सुंदर जग पाहण्यासाठी 2 डोळे दिले, सुंदर ऐकण्यासाठी 2 कान दिले आणि सुंदर बोलण्यासाठी मला हे तोंड दिले. मला तू अन्न दिलं, वस्त्र दिलं, निवारा दिला आणि हे परमेश्वरा, यू हॅव गिव्हन टू मी एव्हरीथिंग अँड एनिथिंग. थँक्यू गॉड, थँक्यू गॉड, थँक्यू गॉड. अशा प्रकारची परमेश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि इथून आपलं मन सशक्त होण्यासाठी आणि चांगलं होण्यासाठी सुरुवात होईल. कारण या मनामध्ये सकाळी सकाळी कसल्याही प्रकारचा कचरा नसतो, हे मन साफ असतं. आणि मग म्हणा, मी आनंदी आहे, माझं कुटुंब आनंदी आहे, मला भीती वाटत नाही, माझ्या कुटुंबाला भीती वाटत नाही. आय एम हॅपी, माय फॅमिली इज हॅपी. आय एम फिअरलेस, माय फॅमिली इज फिअरलेस. आय एम पॉवरफुल, माय फॅमिली इज पॉवरफुल. माझ्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. मला कोणत्याही प्रकारचा आजार नाही. मी फिजिकली, मेंटली, सोशियली, स्पिरिच्युअली फिट आहे. आय एम फिट, आय एम हेल्दी. आणि परत म्हणा, परमेश्वराचं, परमात्म्याचं सुरक्षा कवच माझ्या भोवती आहे. परमेश्वराचं सुरक्षा कवच माझ्या फॅमिली भोवती आहे. आणि हे जे सुरक्षा कवच आहे, त्यातून तो कोरोना एंटर करू शकत नाही. म्हणजे की अशा प्रकारची फिलिंग्स तुमच्या मनामध्ये तयार करा. संकटे कोणाला नाहीत. हे जग हे समस्यांनी भरलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीला समस्या आहे. समस्या नसणारा एकही व्यक्ती या जगामध्ये सापडणार नाही. परंतु अशी कोणतीही समस्या नाही की ज्याच्यावर समाधान नाही, ज्याच्यावर सोल्युशन नाही. म्हणजे प्रत्येक समस्यावर आपल्या मनाने जर ठरवलं, आपल्या अंतर्मनाने ठरवलं आणि त्याच्या फिलिंग्ज, त्याच्या भावना आपल्या मनामध्ये भरल्या, तर निश्चितपणे जे लोक घाबरून मरतायत ना, तिथलं वातावरण पाहून मरतायत ना, मला कोरोना झाला का अशा प्रकारची शंका व्यक्त करतायत ना, आता मला कोरोना झाला, माझं काय होईल अशी जी शंका व्यक्त करतायत ना, अशा प्रकारचे निगेटिव्ह विचार, अशा प्रकारचे नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका. तुम्ही काय करा, सशक्त बना. म्हणा सकाळ सकाळ, मला भीती, घबराट, चिंता वाटत नाही. मी कोणत्याही संकटाचा सामना करायला तयार आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. आग्र्याला शिवाजी महाराजांना औरंगजेबाने ज्यावेळेस नजर कैदेत ठेवलं, तर मला सांगा, सामान्य माणूस असा विचार करेल की मला आता मरण्याशिवाय पर्याय नाही, मी इथून सुटू शकत नाही. मग पन्हाळगडाचा वेढा असेल, मी या वेढ्यातून सुटू शकत नाही. परंतु शिवाजी महाराजांचं अंतर्मन हे स्ट्रॉंग होतं, हे सशक्त होतं आणि त्या संकटावर त्यांनी मात केली. संकटाला घाबरले नाहीत. प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये 14 वर्षाचा वनवास आला. याला एक त्यांनी अवसर, एक संधी म्हणून पाहिलं. मला वनवास का झाला हे याचा विचार ते करत बसले नाहीत आणि त्यांनी आपलं जीवन यशस्वी केलं. रावणासारखा राक्षस मारला, बिभीषणासारखा मित्र मिळवला आणि हनुमंतासारखा एक दास, एक भक्त मिळवला. अशी जगात कितीतरी उदाहरण आहेत की त्या माणसांना अशा प्रकारची संकट आली, परंतु त्यांनी संकटाला न घाबरता त्याचा यशस्वीपणे सामना केला, त्याच्याशी लढाई केली आणि आपल्या जीवनामध्ये विजय मिळवला. आणि मित्रांनो, ज्यावेळेस अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळतो, तो खरा आपल्या जीवनामध्ये आनंद असतो.
म्हणून कोरोनासारख्या संकटाला घाबरू नका. शासनाने प्रशासनाने दिलेल्या गाईडलाईन्स पाळा. हा समजा तुम्हाला कोरोना झालाच तरी म्हणा की मला काहीही होणार नाही, भगवंताचं सुरक्षा कवच माझ्या भोवताली आहे. ज्या त्या ठिकाणी नर्स सिस्टर्स असतील त्यांनी जर तुम्हाला गोळ्या दिल्या, औषधं दिली तर त्यांच्याविषयी डोळे झाकून धन्यवाद व्यक्त करा. हे परमेश्वरा, माझी आज या नर्सने सिस्टरने गोळ्या देण्याची सेवा केली, मी तिचं धन्यवाद व्यक्त करतो. माझ्यासाठी रात्रंदिवस डॉक्टर झटतायत, मला बरे करण्याचा प्रयत्न त्यांचा अहोरात्र चालू आहे. मी त्या डॉक्टरांचे आभार मानतो, मी त्याचे धन्यवाद व्यक्त करतो. अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये ठेवा. सकारात्मक विचार करा, सकारात्मक बातम्या पहा, सकारात्मक वाचा. ज्याने तुम्हाला आनंद मिळेल अशा प्रकारचा आनंद तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घ्या. आणि ह्या सर्व क्रिया करण्यासाठी तुम्हाला रोज 1 तास काढावाच लागेल. आपण म्हणतो की मला टाइम नाही, टाइम नाही, टाइम नाही. अरे तुम्ही करता काय आणि तुम्ही काय करता याचं विश्लेषण करा. काही लोक तर असं म्हणतात की मला मरायला टाइम नाही. अरे तुम्हाला जर वेळ नसेल तर मात्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, सशक्त होऊ शकत नाही. म्हणून अशा प्रकारचे नकारात्मक विचार काढून टाका आणि मला सशक्त बनायचंय, मला विजयी व्हायचंय, आजचा दिवस माझा आहे, आय एम विनर, मी विजयी होणार आहे, मी या रोगावर विजय मिळवणार आहे आणि जरी कोरोना झाला तर मी घाबरणार नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही हे केल्यानंतर याचा परिणाम तुमच्या सर्व शरीरावर, आंतर शरीरावर, तुमच्या सर्व सेल्सवर, तुमच्या सर्व मसल्सवर, तुमच्या नर्वस सिस्टमवर, तुमच्या एक्सपायरेटरी सिस्टमवर, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमवर, तुमच्या स्केलेटल सिस्टमवर, तुमच्या एक्सक्रिटरी सिस्टमवर, तुमच्या मस्क्युलर सिस्टमवर, तुमच्या सेल्युलर सिस्टमवर आणि शरीराच्या सर्व हृदयावर, फुफ्फुसावर, लिव्हरवर त्याचा एक सकारात्मक परिणाम होतो आणि तुम्ही यातून 50 ते 60% आपोआप बरे होता. आणि त्यामुळे काही काळजी करू नका, घाबरू नका. तर अशा प्रकारचा विचार मात्र तुम्हाला कायम ठेवावा लागेल. हा विचार हा नुसता एक दिवस करून जमणार नाही, याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं. मित्रांनो, जे जगामध्ये मोठी माणसं झाली त्यांना खूप संकटे आली, परंतु त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सातत्य ठेवलंय. कन्सिस्टन्सी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. सकारात्मक विचार ठेवण्याची कन्सिस्टन्सी, सातत्य ठेवावं लागेल. मनाला रोज चार्ज करावं लागेल. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की मन चंचल आहे. रोज आंघोळ करता, रोज जेवण करता, मोबाईलला चार्ज करायला विसरत नाही, टीव्हीला चार्ज करायला विसरत नाही, पॉवर बँकला चार्ज करायला विसरत नाही. म्हणून तुम्हाला तुमचं मन सुद्धा रोज चार्ज विथ ॲफर्मेटिव्ह थॉट्स, व्हिज्युअलायझेशन करावं लागेल. आपल्या शरीरामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करावे लागेल, हिलिंग करावं लागेल. आणि तुम्ही ज्यावेळेस सशक्त व्हाल त्यावेळेस तुमचे हे फुफ्फुस सशक्त होणार आहे, याच्यामध्ये ऑक्सिजन भरला जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो, मी तुम्हाला काही व्यायाम सांगणार आहे. हे पहा मित्रांनो, मी आता 2 मिनिटाचा टाइम लावत आहे आणि ह्या 2 मिनिट मी टाइम लावतो आहे आणि 2 मिनिट टाळ्या वाजवणार आहे.
अशा प्रकारे मी 2 मिनिट टाळ्या वाजवलेल्या आहेत. बरोबर 2 मिनिट टाळ्या वाजवलेल्या आहेत. यामुळे काय झालं माहित आहे? माझ्या शरीरामध्ये एक एनर्जी तयार झालेली आहे. माझ्या सर्व सेल्सला ऑक्सिजन मिळालेला आहे. सर्व सेल्स प्रफुल्लित झालेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या टाळ्या वाजवल्यानंतर याचा मी जे सगळ्या सिस्टम मग सांगितल्या शरीराच्या ॲक्युप्रेशरद्वारे या सर्व सिस्टम्सवर परिणाम झालेला आहे. हा एक व्यायाम आपल्याला करायचा आहे. आपलं फुफ्फुस सशक्त बनवण्यासाठी आपल्याला भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. कोरोना होईल, मला सुद्धा होऊ शकतो, परंतु आपण याच्यामध्ये निश्चितच मृत्यू होणार नाही आणि ऑक्सिजनची पण गरज लागणार नाही. तर आता भस्त्रिका प्राणायाम कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. मी आता याच्या पद्मासनामध्ये बसलेलो आहे. जर तुम्हाला पद्मासनामध्ये बसता येत नसेल तर तुम्ही सिद्धासन, सुखासन यामध्येही बसू शकता. भस्त्रिका प्राणायाम करत असताना हे हात आपल्याला वर घेत असताना श्वास वर घ्यायचा आहे आणि खाली सोडत असताना, खाली हात घेत असताना श्वास सोडायचा आहे. हे साधारणतः तुम्ही 5 ते 6 मिनिट करू शकता. मी टाळ्या मुद्दाम 2 मिनिट टाइम लावून वाजवल्या की टाळ्या कशा वाजवायच्या, त्याचा स्पीड किती पाहिजे या प्रकारची माहिती दिली. या प्राणायामाच्या भस्त्रिकेमध्ये मी आता भस्त्रिका प्राणायाम करणार आहे. भस्त्रिका प्राणायामाचा या कोरोनाच्या संकटामध्ये हे लंग जे आहेत ते डॅमेज होऊ शकत नाहीत. मी तुम्हाला एक 10-20 वेळा करून दाखवतो. तुम्ही ते 3-3 टप्प्यात केले तरी चालेल, पण साधारणतः ते 4 ते 5 मिनिट तुम्हाला करावं लागेल. मी सांगतो तुम्हाला की हात वर घेताना श्वास वर घ्यायचा आहे आणि खाली सोडायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला अडचण येईल, परंतु ते नंतर हळूहळू जमेल. लक्षात आलं? मी काय केलं, वर हात करताना श्वास घेतला, खाली घेताना, खाली हात घेताना सोडला. आणखी एकदा करून दाखवतो. याला म्हणतात भस्त्रिका प्राणायाम. पूर्ण हे लंग्स आहेत ना, याच्यामध्ये श्वास भरलेला आहे. मित्रांनो, या गोष्टी मी करत असल्यामुळे म्हणजे अतिशयोक्ती सांगत नाही, परंतु ज्यावेळेस मी सकाळी हे करतो माझा श्वास मी 60-70 सेकंदापर्यंत कोंडून धरू शकतो. तुम्हाला सुरुवातीला 20 सेकंद कोणता येईल, 30 सेकंद कोणता येईल. तर श्वास कोणताना मी काय करतो, श्वास घेतो आणि श्वास बंद करतो. हा माझा जो ट्रॅक आहे ना, घसा आणि हे पूर्ण खाली झाले. म्हणजे कोरोनामध्ये काय स्टेज येते न्यूमोनियाची की काही चिकट द्रव वगैरे या फुफ्फुसामध्ये तयार होऊन फुफ्फुसाची जे स्कोर वाढणे आहे किंवा त्याची आकुंचन प्रसरण पावण्याची जी प्रक्रिया आहे ती याच्यामुळे हे होते.
आणि आता दुसरा जी प्राणायाम आहे सकाळी आपल्या करायचं, मी सांगितलं तुम्हाला 1 तास काढावेच लागेल. दुसरा प्राणायाम आहे कपालभाती. आता कपालभाती करत असताना काही लोक तुम्हाला सांगतात की असा फास्ट करायचा, अशा प्रकारे नाही करायचं. प्राणायाम म्हणजे हा प्राणाचा आयाम असतो. हा प्राणायाम म्हणजे ऑक्सिजन आहे, तो शरीराला मिळाला पाहिजे. कसा करायचा, मी याच्यामध्येच आहे, कशामध्ये, आपल्या या आसनामध्ये आहे. आणि मी थोडं सुद्धा शरीर हलवणार नाही. बघा आता श्वास घेऊन हे करणार आहे. माझं शरीर हलतंय का, नाही काही लोक कसं करतात सांगतो तुम्हाला. तुमच्या श्वासोश्वासामध्ये इतकी ताकद पाहिजे की तुमचं कुठलंही शरीर न हलता फक्त पोटाचं हे जे ॲबडॉमेन आहे, ज्याला उदरपटल म्हणतात, ते यामध्ये खालीवर होतं. ॲबडॉमेन बघा. तर हे तुम्ही 5 मिनिट करू शकता. सुरुवातीला 5 मिनिट नाही जमलं तर 2 मिनिट करा, 3 मिनिट करा, 4 मिनिट करा. पुढचं जे प्राणायाम आपल्याला करायचं आहे ते अनुलोम विलोम, अनुलोम विलोम किंवा त्याला नाडी शोध प्राणायाम असं सुद्धा म्हणतात. नेहमी हे प्राणायाम करत असताना श्वास डाव्या नाकपुडीने घ्यायचा आहे, डावी नाकपुडी परत बंद करायची आहे आणि उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. परत श्वास उजव्या नाकपुडीने घ्यायचा आहे, उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीद्वारे सोडायचं आहे. तुम्हाला मी कसं कर, काही लोक असं करतात बघा, असं नाही. याच्यामध्ये प्राणाचा आयाम होत नाही. आता प्राणाचा मी माझ्या हाताने खून करेल की ज्यावेळेस मी हात वर घेईल तोपर्यंत मी श्वास घेतोय, श्वास रोखून धरतोय आणि सोडतोय. नेहमी डाव्या नाकपुडीने घ्यायचं आहे. असं तुम्ही साधारणतः 4, 5, 6 मिनिट जसं तुम्हाला जमल तसं करू शकता. याचा परिणाम आपल्या मेंदूवर होतो, आपल्या फुफ्फुसावर होतो. म्हणजे काय आहे की इथं आपला मनोमय कोश आहे. मी मला सांगितले की मनोमय कोश हा सशक्त स्ट्रॉंग झाल्याशिवाय बाकी कुठल्याही क्रिया घडत नाहीत. मनोमय कोश स्ट्रॉंग झाल्यानंतर, सशक्त झाल्यानंतर त्याचा परिणाम प्राणमय कोशावर होत असतो. आणि प्राणमय कोश नंतर हा इथं अन्नमय कोशावर त्याचा परिणाम होतो. मनोमय कोश, प्राणमय कोश आणि अन्नमय कोश. तर तुमचं अन्न कसं पचेल हे सुद्धा तुमच्या माइंडवर डिपेंड आहे. ऑल थिंग्स आर डिपेंड्स ऑन आवर माइंड. कुठली गोष्ट मनाने ठरवल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून हे स्ट्रॉंग करणं महत्वाचं आहे. मग कोरोना असेल, जीवनामधलं कुठलंही संकट असेल, त्याला आनंदाने, जसं भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे की जो भी होता है अच्छा होता है. जसं की अर्जुनाचं मन सुद्धा ज्यावेळेस डायव्हर्ट झालं, विचलित झालं, डिस्ट्रॅक्ट झालं, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, हे कौंतेय असंशयम महाभाऊ मन दुर्निग्रहम चलम. तर आय नो हाऊ टू कंट्रोल द माइंड इज डिफिकल्ट बट इट इज नॉट इम्पॉसिबल. म्हणजे मन, आपली विल पॉवर वाढवणं किंवा मन ताब्यात ठेवणं अवघड आहे, बट इट इज नॉट इम्पॉसिबल. कारण जगात कुठलीही गोष्ट ही
अवघड नाही, त्याच्यावर आपण कॉन्कर करू शकतो, विजय मिळवू शकतो. तुम्हाला मी आता टाळ्या वाजवायचं सांगितलं, त्यानंतर तुम्हाला मी भस्त्रिका सांगितली, त्यानंतर तुम्हाला मी कपालभाती सांगितली, त्यानंतर तुम्हाला अनुलोम विलोम सांगितलं, आणि पुढचा जो प्राणायाम आहे तो ओंकार. हा ओंकार अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, कारण ओंकारामध्ये ज्यावेळेस ह्या ओंकारामध्ये 3 शब्द आहेत, अ, उ आणि म. या 3 शब्दाचा मिळून ओम हा शब्द तयार झालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही अ आणि आचा उच्चार करणार आहे, त्याचा परिणाम आपल्या ह्या नाभीच्या ठिकाणी कंपन पावणार आहे, व्हायब्रेशन इथं मिळणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ऊचा उच्चार करणार आहे, त्यावेळेस हृदयामध्ये त्याचे कंपन पावणार आहेत, आणि मचा उच्चार करत असताना ह्या घशावर आपला त्याचा परिणाम किंवा चांगला जो इफेक्ट आहे, सकारात्मक इफेक्ट आहे, तो दिसणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, नुसतं ओम कसं करायचं, तिन्हीचा मेळ बसला पाहिजे. जितक्या वेळेस तुम्ही अ केलं तितक्या वेळेस उ, आणि तिसऱ्या वेळेस म. अ करत असताना तोंड असं असेल, उ करत असताना असा तोंड गोल होईल, आणि म करत असताना दोन्ही ओठ एकामेकाला चिटकलेले असते. हे पहा मित्रांनो. एक सांगायचं राहिलं, हे ओम करत असताना आपल्याला श्वास वर घेऊन नंतर तो अ, उ आणि म च्या द्वारे सोडायचा आहे. मी श्वास घेणार आहे. सुरुवातीला हे तुम्ही 5-6 वेळा करू शकता, ते परत 7, 8, 9, 10, 11, 12, 13 तुम्हाला जेवढं जमेल तेवढं वाढवू शकता. याचा सुद्धा परिणाम रिस्पायरेटरी सिस्टम मध्ये हे लंग्स सशक्त होणार आहेत, स्ट्रॉंग होणार आहेत. आणि पुढचा प्राणायाम सांगणार आहे भ्रमरी. भ्रमरी म्हणजे भुंगा. या भुंग्यासारखा आवाज आपल्याला काढायचा आहे. त्यावेळेस आपल्याला डोळे बंद करायचे आहेत, डोळ्यावर हे खालचे 2 बोट ठेवायचे आहेत. हे जे आपल्या कानाच्या हे आहेत हा अवयव, तो अंगठ्याने दाबून धरायचा आहे. श्वास वर घेऊन तो करत म्हणजे भुंग्याच्या आवाजाप्रमाणे सोडायचा आहे. तर मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्रिया करणार आहे. श्वास वर घेणार आहे, करत सोडणार आहे. मी तुम्हाला ही प्रक्रिया 2दा करून दाखवणार आहे. तुम्ही ती 10 वेळा करू शकता, 12 वेळा करू शकता. आणि ती क्रिया केल्यानंतर मित्रांनो इतका आनंद होतो, इतकं मन शांत होतं, मनामध्ये कुठलाही विचार राहत नाही. डोळे बंद करून, कारण हे डोळे जे आहेत ना, विचाराचं द्वार आहे, द्वार. या डोळ्यामधून आपण वाईट विचार घ्यायचे का चांगले विचार घ्यायचे हे महत्वाचं आहे. तर चला आपण पाहूया भ्रमरी. माझं मन एकदम शांत झालेलं आहे. मी फक्त 2च वेळाच केलं. सकाळी मी 14-15 वेळा हे करतो आणि मन अतिशय शांत होतं. मैं शांत हूं म्हणजे आपल्याला राग येत नाही,
आणि या रागाचा परिणाम आपल्या इतर अवयवावर, इतर सेल्सवर होत नाही. आणि हे सुद्धा करोनामध्ये मन शांत ठेवण्याला फार महत्व आहे मित्रांनो. मन शांत ठेवणं फार महत्वाचं आहे. आय एम पीसफुल, आय एम काम, माझं मन माझ्या ताब्यात आहे. तर मित्रांनो, आता शेवटचं, ज्याला ऑक्सिजनची गरजच लागणार नाही अशा प्रकारचं एक वशिष्ठ प्राणायाम मी तुम्हाला करून दाखवणार आहे, की ज्याद्वारे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन राखून ठेवला जातो. आता आपण इकडून ऑक्सिजन मागवा, तिकडून ऑक्सिजन मागवा, हे जे वशिष्ठ प्राणायाम आहे याच्यामध्ये इथं डायफ्रॅम नावाचा एक अवयव आहे, ज्याला मराठीमध्ये उदरपटल असं म्हणतात. ज्यावेळेस त्या डायफ्रॅम मध्ये श्वास वरती घेणार आहे त्यावेळेस तो डायफ्रॅम खाली जातो आणि श्वास सोडताना तो डायफ्रॅम फुफ्फुसाच्या बाजूला ओढला जातो. म्हणजे मगाचे जे प्राणायाम सांगितले त्यांची क्रिया इथपर्यंतच आहे, परंतु या प्राणायामाद्वारे खालच्या बाजूला ऑक्सिजनचा साठा तयार होणार आहे. हा डायफ्रॅम करत असताना हा आपल्याला डायफ्रॅम नाही, हे वशिष्ठ प्राणायाम करत असताना आपल्याला झोपायचंय. खाली मी चटई अंतरलेली आहे. झोपल्यानंतर हे जे 2 टाचा आहेत ते माझ्या इथं हिप्सला मी चिटकवणार आहे. आणि हिप्सला चिटकवल्यानंतर मी शांतपणे लॉंग ब्रीदिंग करणार आहे. म्हणजे असा फास्ट श्वास नाही घ्यायचा, जितका तुम्हाला स्लो म्हणजे सावकाश घेता येईल तसा तो सावकाश घ्यायचा आहे. आणि सावकाश घेऊन तुम्हाला तो श्वासोश्वास भरल्यानंतर आपलं पोट वर येणार आहे आणि तो सोडताना ज्या गतीने तुम्ही सावकाश घेतला त्याच गतीने खाली सोडायचा आहे. ही क्रिया तुम्ही 5-6 मिनिट करू शकता आणि तुमच्या शरीरामध्ये एक ऑक्सिजनचं सिलेंडर तयार होतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता करून दाखवतोय वशिष्ठ प्राणायाम. माझे हे 2 गुडघे वर केलेले आहेत. ह्या 2 टाचा माझ्या इथं पार्श्वभागाच्या शेजारी चिटकवलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवतो. सावकाश श्वास घेतल्यानंतर हे माझं पोट वर जाणार आहे आणि सावकाश सोडायचं आहे. आणि हात जे आहेत ते आपण जसं शवासनामध्ये हात करतो असं वर आणि शरीरापासून अर्धा फूट लांब तसे घ्यायचे आहेत. मी श्वास घ्यायला सुरुवात करतो. माझं पोट फुल झालेलं आहे, श्वासोश्वासाने भरलेलं आहे. मी ते आता सावकाश सोडणार आहे. परत एकदा करून दाखवतो. हा वशिष्ठ प्राणायाम अतिशय उपयोगी आहे. याच्यामध्ये ऑक्सिजन म्हणजे साधारणतः असं म्हटलेलं आहे योगामध्ये की 4 ते 5 लिटर ऑक्सिजन या वशिष्ठ प्राणायाममुळे तयार होतो. तर मित्रांनो, काही करायचं नाही. मी सांगितलं तुम्हाला की पहिल्यांदा मन सशक्त बनवायचं आहे. मी सांगितलेल्या टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर हे प्राणायाम करायचे आहेत. आणि हे प्राणायाम केल्यानंतर कसल्याही प्रकारच्या नकारात्मक बातम्या कोरोनाबद्दल न ऐकता सकारात्मक ऐकायचे आहेत. मित्रांनो, अनेक संकट येत असतात. संकटाला कधी घाबरायचं नसतं. एक शेवटचं उदाहरण देतो की मन तुमचं सशक्त कसं होऊ शकतं. तुमची विल पॉवर, हाऊ टू इन्क्रीज युअर विल पॉवर. आणि विल पॉवर तुम्ही जोपर्यंत इन्क्रीज करत नाही, वाढवत नाही, तोपर्यंत या जगामध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट करता येत नाही. आणि ती फक्त करायची असते या अंतर्मनातून, या आत्म्यातून. आणि हा आत्मा हा परमेश्वराने दिलेला आहे. त्यासाठी एक उदाहरण देणार आहे. हंगेरीच्या कॅरोली टॅकॅक्सचं. हा हंगेरीच्या सैन्यामध्ये एक सर्जंट होता. 1938 ची घटना आहे. आणि त्यावेळेस त्याचं वय होतं वर्ष 28. आणि हा
पिस्टल या ॲटम मध्ये अतिशय सर्वश्रेष्ठ असा व्यक्ती होता. बघा त्याच्यावर काय संकट आलं आणि त्या संकटातून हाऊ टू ओव्हरकम बाय डिफिकल्टीज. तर हा 28 वर्षाचा कॅरोली टॅकॅक्स सैन्यामध्ये असताना त्यांनी ठरवलं की 1938 साली ठरवलं की 1940ला ऑलिम्पिक स्पर्धा आहे आणि त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मला गोल्ड मेडल मिळवायचं आहे, मला गोल्ड मेडल मिळवायचं आहे हे त्यांनी ठरवलं. आणि ठरवल्यानंतर 1938लाच त्याच्या जीवनामध्ये एक दुर्दैवी घटना घडली की दुसऱ्या सैन्याच्या चुकीमुळे त्याच्या हातामध्ये ग्रेनेड फुटला आणि त्याचा उजवा हात निकामी झाला. काही दिवस त्याला वाईट वाटलं, परंतु त्यांनी लक्षात घेतलं की फॉरगेट द पास्ट, भूतकाळ कधीच उजाळा द्यायचा नसतो मित्रांनो. रिमेन इन प्रेझेंट अँड डोंट थिंक अबाउट द फ्युचर. कारण फ्युचरमध्ये सब कुछ चिंताए भरी है, चिंता आहेत फ्युचरमध्ये. आणि प्रेझेंटमध्ये जी तुम्हाला कृती करणं आवश्यक आहे ती करावी लागते. आणि पास्ट घडून गेलेली घटना आहे त्याच्याबद्दल आपण काहीही करू शकत नाही, त्याचा रिझल्ट आपण चेंज करू शकत नाही. यू डू नॉट चेंज रिझल्ट ऑफ पास्ट, सो यू रिमेन इन प्रेझेंट. त्या कॅरोली टॅकॅक्सने ठरवले की मला आता प्रेझेंटमध्ये राहायचं आहे. आणि 1939ला हंगेरीमध्ये एक नॅशनल चॅम्पियनशिप ऑफ पिस्टल फायरिंग आहे आणि मला ती जिंकायची आहे. आणि त्याने असं ठरवल्यानंतर तो या डाव्या हाताने व्यायाम सुरू केला, याच्यामध्ये ताकद निर्माण केली. हे गोष्ट त्यांनी कोणालाही सांगितली नाही आणि तो आपल्या डाव्या हाताने पिस्टल फायरिंगची प्रॅक्टिस करत होता. असं करत असताना त्या हंगेरीच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये हा पार्टिसिपेट होण्यासाठी गेल्यानंतर तिथं जे बाकीचे स्पर्धक होते ते त्याला म्हणले, अरे बाबा तुझ्याबाबत अशा प्रकारची वाईट घटना घडली, त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं, बरं झालं तू आम्हाला या ठिकाणी सपोर्ट द्यायला आलेला आहे. त्यांनी सांगितलं मी तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही, आय कॉम्पिटेट विथ यू, आय कॉम्पिटेट विथ यू. आणि त्यांनी या डाव्या हाताने नॅशनल चॅम्पियनशिप ऑफ हंगेरी इन पिस्टल ॲटम जिंकली मित्रांनो. नंतर त्याचं नेक्स्ट टार्गेट होतं 1940 ऑलिम्पिक्स. आणि 1940 ऑलिम्पिक्स दुर्दैवाने दुसऱ्या महायुद्धाच्या सावटाखाली त्या कॅन्सल झाल्या. तरी नंतर पुढे ठरवलं की माय नेक्स्ट टार्गेट अँड माय नेक्स्ट गोल इन माय लाईफ इज 1944 ऑलिम्पिक्स. आणि त्यानंतर 1944च्या स्पर्धा सुद्धा दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द झाल्या. तरी पुढचं टार्गेट ठरवलं 1948 ऑलिम्पिक्स. आणि या 1948च्या ऑलिम्पिक्समध्ये डाव्या हाताने त्यांनी पिस्टलचं गोल्ड मेडल मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड केला. आणि त्यानंतर त्यांनी 1952च्या ऑलिम्पिक्समध्ये परत गोल्ड मेडल मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड केलं. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल, काय घाबरता कोरोनाला? अरे मन सशक्त ठेवा. कोरोनामुळे हार्ट अटॅक येऊ देऊ नका, तिथलं वातावरण पाहून घाबरू नका, मन सशक्त ठेवा. आणि रोज सकाळी मी सांगितलेले विचार, मी सांगितलेले प्राणायाम तुम्ही करा. मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवला आहे, मला लाईक्स मिळवण्यासाठी बनवलेला नाही. तुम्हाला लाईक्स करू वाटलं तर करा, नाहीतर करू नका, त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. फक्त एकच करा मित्रांनो, माझ्यावर कृपा की हा व्हिडिओ शेअर करा. की जरी तुम्हाला तो आवडला नसेल किंवा मात्र प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. तुम्हाला जरी आवडला नाही तर फॉरवर्ड याच्यासाठी करा, कारण तो कुणाला तरी निश्चितच आवडेल. म्हणून मी तुम्हाला शेअर करा म्हणतोय. हा व्हिडिओ शेअर करा
आणि जर तुम्हाला माझं अशाच प्रकारचं काही चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतील, सकारात्मक गोष्टी ऐकायच्या असेल तरच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मोठा आहे, परंतु आपल्या आयुष्यासाठी तुम्ही सकारात्मक विचार करण्यासाठी, विल पॉवर वाढवण्यासाठी, मन सशक्त करण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी, संकटाचा सामना करण्यासाठी हा व्हिडिओ 1 तास ऐका. तुम्ही ऐकल्यानंतर इतरांना तुम्ही ऐकायला लावा. पण याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सातत्य ठेवा मित्रांनो. फार महत्त्व आहे सातत्याला. कारण सातत्य हे त्याला म्हणतात प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. कशामध्ये कन्वर्ट होते? हॅबिटमध्ये कन्वर्ट होते. हॅबिट. आणि जेवढी मोठी माणसं झाली, ज्यांनी संकटाचा सामना केला, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं सातत्य ठेवलं, हॅबिट ठेवली. म्हणून मित्रांनो, कोरोनाला घाबरू नका. शासनाने दिलेल्या गाईडलाईन्स पाळा. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्या. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. साधे जरी सिम्पटम्स दिसले, जरी तुम्हाला वाटत असेल मी असिम्प्टोमॅटिक आहे, काळजी घ्या. दुर्लक्ष करू नका. टेक केअर अँड डोंट फिअर. नमस्कार मित्रांनो.